एकीकडे महायुतीच्या नेत्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची सुद्धा खलबतं होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नागपुरात महाविकास आघाडीचे सुद्धा आमदार पोहोचलेले आहेत। नागपुरात मवियाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते नागपुरात येण्यास सुरुवात झाली आहे आणि ईव्हीएम विरोधात नागपुरात रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भातले अधिक ताजे अपडेट जाणून घेऊयात। रोहन कदम आपले प्रतिनिधी यासोबत जोडले गेलेले आहेत। त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी रोहन, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? कारण आता ईव्हीएम विरोधामध्ये रॅली काढली जाणार मवियाकडून असं समजतंय, काय तयारी करण्यात आली आहे? विरोधकांकडून देखील मोर्चे बांधणी केली जाते। श्रेयस, अगदी बरोबर आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जय्यतरित्याने स्वागत जे आहे ते नागपूरकरांकडून केलं जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची देखील खलबत्तं जी आहेत ती सुरू झालेली पाहायला मिळत आहेत। आपण आता नागपूरमधील राजभवन या ठिकाणी आहोत आणि राजभवनामध्ये रवी भवन जे आहे त्या रवी भवनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निवासस्थान आहे आणि त्याच निवासस्थानामध्ये ही सगळी खलबत्तं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेली पाहायला मिळत आहेत। अंबादास दानवे असतील, विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते असणारे विजय वडेट्टीवार असतील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, या सगळ्यांची जी आहे ते आता आतमध्ये बैठक सुरू झालेली आहे। एक नेते जे आहेत ते या निवासस्थानी येत आहेत आणि महाविकास आघाडीकडून आज ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन देखील जे आहे ते केलं जात आहे। एकीकडे मंत्र्यांचा शपथविधी सुरू असेल तर दुसरीकडे हे आंदोलन देखील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं जे आहे ते नागपुरामध्ये पाहायला मिळणार आहे। खरं तर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम असतो, परंतु या चहापानाच्या कार्यक्रमावरती देखील हे सगळेजण जे आहेत ते बहिष्कार घालू शकतात। एक प्रकारे रोहन असं म्हणता येईल आता की नागपूर शहर आता घडामोडीचं केंद्र बनणार आहे, कारण एकीकडे शपथविधी, दुसरीकडे आंदोलन, आता दोन्हीकडे माध्यमांचं लक्ष असणार आहे। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।